चला, हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आय होप सगळे मजेत असाल. तर हे दिसतंय तुम्हाला, हे काय माहिती सगळ्यांना. तो हे घेऊन आली मी सोबतच घरून येताना. आणि हे असं लोंग कापली तर दात खराब आहे. ओके, याचा मला खूप जास्त फरक पडला म्हणून मी कंटिन्यू करते. अवतार थोडा असाच आहे, फ्रेश नाही झाले अजून, म्हणून नक्की ट्राय करा. बस तू व्यवस्थित चालते तुझं. आज भाऊबीज होती आणि भाऊबीजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो तुमच्यापर्यंत लेट पोचतोय, कारण थोडे लेटच झालं. काहीतरी ब्लॉग्स आहेत ना लेट आले, गावाला आले असल्यामुळे, आणि नेटचा पण प्रॉब्लेम होता. सो आणि आधी मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगलाच मी काय उपाय केला माझ्या दातावरती. सो ते होतं. आणि त्यानंतर इथं ओवाळणं चालू होतं आमचं, कारण सकाळी ना गार्गीने अंघोळ पण नाही केली होती, कारण तिला भरपूर ताप होता. म्हणून मग आम्ही तिला फक्त रेडी केलं, कपडे वगैरे चेंज करून, आणि अंघोळ नाही घातली आणि नुसतं रेडी करून दिलं फक्त, बस. मग म्हटलं जाऊ दे, असं मुलांचं थोडं बरं नसतं ना, मग काही अंघोळ वगैरे घालायचं काम नसतं. तिला खूप ताप होता म्हणून तिला आम्ही सांगितलं की ओवाळून घे बेटा. तरी ती मस्त खेळत होती, औषध वगैरे दिलेलं होतं आणि इथं ओवाळणं चालू होतं. आशनी देता बेटा, म्हणजे सगळ्या गोष्टी आपण करतो ना, आशीर्वाद दे त्याला. हा माझ्या पप्पांचा मुलगा आलेला होता, त्याला ओवाळायचं होतं आम्हाला. माझं झालं होतं, तिचं झालं, ती ओवाळून घेतलं तिने. आणि त्यानंतर चालू कारण सगळे त्याला ओवाळून घेतलं. आणि आमचा जो म्हणजे माझा भाऊ जो आहे ना तो बाहेर गेला होता, तर त्याला रात्री ओवाळणार होतो आम्ही, कारण तो उशिरा येणार होता. त्यानंतर मला आहे ना बऱ्याच दिवसानंतर ही माझी जी वही आहे ना ती सापडली. तर हिचं पाहा तुम्ही हँडरायटिंग कशी होती. 10 वर्ष आधीची माझी जी नोटबुक होती ती मला आज सापडली होती, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं. म्हणून इथे दाखवत होती मी तुम्हाला की माझ्या आधीची जी बुक होती ना ती पडलेलीच होती. सो मी कधी माझ्या ज्या नोटबुक होत्या त्या कंप्लीट करायची नाही, अशाच अपूर्ण राहायच्या. तिथं पण ती अपूर्णच पडली. बाकी भावानेच तिला त्याचं लिहिलेलं होतं त्यात, आणि गार्गीचं इथं चालू होतं. तुम्ही वाटते का तुला? आज मला बरं नाही वाटत, खूप ताप आला. तो अजून काय औषध दिलं, आता पण बरं नाही वाटत. या औषध देऊन आलंय. अजून काय काय झालंय? सर्दी खोकला आलाय आणि मला खूप ताप येऊन गेलाय आणि मला बरं पण नाही दिसते. नाही का? नाही. हे बँगल्स कोणी आणले तुला? हे बांगड्या तो हे बांगडी माझ्या आईने आणली. आईने आणली? आता गावाला यायला 2 दिवस झाले. आता मी माझ्या कॅलेंडर मध्ये पाहिलं त्यास 3 दिवस आहे. आणि मग गावाला जायच्यासाठी निघालं. आणि मग मम्माला बोलली की मम्मा माझं ट्रेनमध्ये बसायचं. आणि मग मम्माने मला ट्रेनवरती नाही बसवलं. आणि मग बस होती, बसून गेलं. पण मी मम्माला बोलली की मम्मा गावाला नको बाई. आणि मग चला असो, तिच्या गप्पा गोष्टी काही संपत नाही, तिचं चालूच असतं. आणि मग हा असं. त्यानंतर इथं आम्ही ना थोडं अनारसे बनवायला घेतले होते मम्मीने, तेच खाऊन पाहिले. खरंच खूप छान झालेले होते आणि चव पण मस्त लागली, नरम आणि टम्म फुललेले होते. तसं मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे, पण म्हटलं चला परत एकदा सांगून द्यावं. खरंच खूप छान लागत होते. आणि मम्मीचं इथं तळणं वगैरे चालू होतं, तोपर्यंत मी तुम्हाला म्हटलं चला अनारसे पटक्यात दाखवून द्यावे कसे झालेले आहेत. आणि खरंच खूप मस्त. आणि त्याला वरून आहे ना तीळ आणि खसखस लावली की अजून छान दिसतात ते. आणि खायला पण आहे ना खरंच खूप नरम लागतं आणि चवाला आहे ना वेगळीच लागते, त्याची चव ना खरंच मस्त लागते. त्यानंतर इथेच हिचं काम चालू होतं. त्यानंतर आम्ही ना थोडं बाहेरचं माझं होतं, दुपारच्या वेळेस ना बरेच कामं करायचे होते. आज भाऊबीज असल्यामुळे आमचं ना कसं थोडं हळूहळूच चालू होतं. आणि हे कसे गरम गरम करून खाल्ले ना तर अजून मस्त लागतात, म्हणून मम्मीने इथे लगेच काढायला घेतले. सो जेवढं आम्हाला पाहिजे होतं तेवढं म्हटलं चला उजेडमध्ये तुम्हाला दाखवून द्यावं, म्हणून इथं बाहेर आले होते क्लिप घ्यायला. आणि खरंच तुम्ही पाहू शकता किती छान दिसताय ना, किती मस्त फुललेले होते. खरंच खूप मस्त झालेले होते बरं का. संध्याकाळी ना असंच थोडा टाइमपास चालू होता, कारण त्याची वाट पाहणी चालू होती, कारण तो आला की आम्हाला त्याला ओवाळून घ्यायचं होतं भावाला. आणि इथे ना काकांचा मुलगा आणि ही माझ्या काकाच्या मुलीची मुलगी आहे, तर ती पण आलेली होती. तर ते दोघी मायले की ना इथं चालू होतं त्यांचं फटाके फोडणं. सो ते पण इकडे चाललेले होते. आम्ही सगळ्यांनी मिळून छान फटाके वगैरे फोडले. तिला पण ओवाळायचं होतं भावाला, सो त्यासाठी ती आली होती. तिची मुलगी पण मस्त आहे, 2 वर्षाची, ती पण खूप छान आहे, शांत. आणि गार्गीची छान प्रकारे एक फ्रेंड येते तिची, म्हणजे दोघांचं आहे ना थोडंफार जमतं, पण मस्तच खेळतात दोघीचे दोघी. सेम टू यू. ही पाय माऊ पेटो बेटा, खुशी तिकडे फेक घे. ए हां माऊ इकडे पाय. माऊ त्याच्यात टाकून
गार्गीचे ना फटाके फोडणं चालू होते, 1-2 आरार पेटवले तिने, पण तिला आहे ना जे थोडे फेकण्याचे फटाके असताना ते फार आवडतात, ते पेटवून फेकते, मग ते फुटले की ती कशी करते तुम्हाला समजेल. मी दाखवते थोडंसं तुम्हाला एक क्लिप की फुटल्यानंतर आहे ना कशी करते ती. मम्मी कडे बघ. जाऊ दे ती केव्हा माय. तिकडच्या घरी म्हणजे काकांच्या घराकडे जाऊन तिकडे पण ओवाळून आलो आम्ही, आणि तिचं पण ओवाळायचं राहिलं होतं म्हणून तिने सांगितलं की आधी तिकडे चल, मग तिकडे ओवाळून परत इकडे ये असं म्हणून दोघी बहिणी इकडे आलो परत ओवाळून. आणि हा आलेलाच होता संध्याकाळी, मग मी पण आणि गार्गीने पण ओवाळून घेतलं आणि काकाच्या मुलीने पण ओवाळून घेतलं. तिकडे मी काकांना आणि भावाला ओवाळून आली होती. त्यानंतर घरी आल्यानंतर ना अक्षू आलेला होता, अक्षूचं पण आम्ही ऑप्शन केलं मस्त छान. गार्गीचं चालू होतं, गार्गीला असं वाटत होतं ना की मी तिचे फोटो घेते, पण मुळात म्हणजे मी तिचा व्हिडिओ घेत होती. तिला कळलंच नाही की मी व्हिडिओ घेते की फोटो, ती सगळे पोच फोटोचेच देत होती, थांबून थांबून सगळं काम करत होती. नंतर तिला सांगितलं की मी फोटो घेत नाहीये, व्हिडिओ घेते, तेव्हा ती हसायला लागली. तिला वाटलं की फोटो चालू आहे म्हणून ती एकदम आरामात ना पोज देत होती. त्यानंतर तिने सगळं म्हणजे पूजेचं करून घेतलं, काय काय करायचं होतं ते, आणि सगळे हौस असते तिला, समोरच्याने जे केलं ते तिला करायचं असतं. सो तिने पण मस्त छान अशी पूजा वगैरे करून घेतली तिची, आणि नारळ वगैरे देऊन दिलं. नंतर मग तिचं एकच राहतं माझे पाय पडा आणि पायपोळे करून बसणं. आता इथं तेच चालू होतं, तिला वाटलं की फोटो काढताय म्हणून ती ना मस्त आरामात माझ्याकडे बघत होती आणि मग ओवाळत होती. त्यानंतर तिचं पण ओवाळलं गेलं आणि आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. असं होतं आजचा दिवस, भाऊबीजचं काही विशेष नव्हतं, एवढंच होतं. चला, व्हिडिओ आवडला असेल ना तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. तर आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. you.